मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक बातमी समोर आली. सिनेमाचं शूटिंग संपवून घरी जात असताना श्रेयसची तब्येत अचानक बिघडली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. आता श्रेयसची प्रकृती सुधारत असल्याचं त्याच्या बायकोने सांगितलं. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांच्या लग्नाची तारीख नुकतीच समोर आली आहे. 25 डिसेंबर 2023 रोजी दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावर ही बातमी शेअर करताच चाहत्यांमध्ये आता उत्साह दिसून येतोय. अभिनेत्री पूजा सावंतने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रेमाची कबुली दिली. सिद्धेश चव्हाण सोबत तिने साखरपुडाही केला. त्यांचं नेमकं कसं जमलं याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितलं. काय म्हणाली पूजा पाहूया. आमची भेट झाली अरेंज मॅरेज सेटअपमध्ये. सो त्याचं स्थळ आलं मला प्रॉपर आणि असं झालं. म्हणजे आता आय डोंट नो व्हॉट टू से. सो या लष्करतीयस का काइंड ऑफ आय डोंट नो. हा म्हणजे या आत्ताच हे सुरू झालेलं आहे तर सगळं पूजा. नाही, आम्ही ओळखतो एकमेकांना बरेच महिने झाले, पण आम्ही गप्पा म्हणजे मी टॉकिंग टर्म्समध्ये होतो. आणि अरेंज मॅरेज नाही म्हणता येणार बिकॉज आम्ही खूप वेळ घेतला अँड वी लिटरली फेल इन लव्ह विथ इच अदर. सो असं काही डिसाइडेड नव्हतं की लग्न ठरलं आहे म्हणजे आता बोलायचं. सो आम्ही गप्पा मारायला लागलो. मग मध्ये पण आमचं असं चालू होतं कसं काय करायचं. आणि वी बोथ हॅड टू डिफरंट इंडिपेंडेंट पर्सनॅलिटीज. सो आम्हाला फार वेळ लागला तो आईस ब्रेक करायला मध्ये आणि कम्फर्ट झोन जाणून घ्यायला. सो वी कॅनॉट कॉल इट ॲज अ अरेंज मॅरेज. इट्स अ लव्ह मॅरेज. अरेंज प्लस लव्ह असं. येस, अरेंज प्लस लव्ह. धर्मवीर 2 या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला तर सिनेमाच्या शूटिंगला जोरदार सुरुवात झाली आहे. शूटिंगचा एक बिहाइंड द सीन व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. या व्हिडिओमध्ये अभिनेता प्रसाद ओकचा लुक सध्या चर्चेत राहिलाय. अभिनेता आरोह वेलणकर आता लवकरच हिंदी सिनेमात झळकणार आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनसोबत आरोह वेलणकर स्क्रीन शेअर करणार आहे. सोशल मीडियावर शूट रॅपचा एक फोटो त्यांनी शेअर केलाय. हा फोटो शेअर करता चाहत्यांमध्ये आता उत्सुकता लागल्याचं दिसून आलं. अभिनेता पियुष रानडे आणि सुरुची अडारकर यांनी काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर फोटो शेअर करताच त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. तर त्यांना ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांवर अभिनेता प्रसाद ओकची बायको मंजिरी ओकने संताप व्यक्त केलाय. मराठी सिनेमा आणि हिंदी मालिका विश्वात आपलं स्थान निर्माण करणारा अभिनेता राकेश बापट आता मराठी सिनेमात झळकणार आहे. त्याने मराठी मालिका करण्याची इच्छाही व्यक्त केली. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत राकेशने हे सांगितलंय. पूजा सावंत, पुष्कर जोग, पुष्कराज चिरपुटकर यांची मुख्य भूमिका असलेला मुसाफिर हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या सॉन्ग लॉन्च सोहळ्याला कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. राकेश बापट, अक्षय वाघमारे यांची मुख्य भूमिका असलेला खुर्ची या सिनेमाची गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली. हा सिनेमा 12 जानेवारी 2024 प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता लागली आहे. जिम्मा 2 या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा सिनेमा शूट होताना सेटवर काय धमाल घडली या बिहाइंड द सीन व्हिडिओमध्येही पाहायला मिळालं. तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.